आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आम्ही सारे खवय्येचा परिवार घेऊन आम्ही पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलो आहोत. नागपूरमध्ये आपण आता खवय्येगिरी करणार आहोत. भरपूर सुगरण मैत्रिणींना भेटणार आहोत आणि आजची पहिली सुगरण मैत्रिणी कोण आहे तिला भेटूया. आजच्या आपल्या या सुगरण मैत्रिणी आहेत दोन, तर राधा गोखले आणि मालती हरसुलकर. येस. तर काकू तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमात. काय करता आपण? मी आधी मी MSc फिजिक्स आहे आणि आधी कॉलेजमध्ये लेक्चररशिप होती. मग नंतर काही कारणामुळे सोडली आणि आता घरी मी 10वी-12वीचे क्लासेस घेते. सगळे सब्जेक्ट का सायन्स? 10वी पर्यंत मॅथ सायन्स दोन्ही. अच्छा. आणि 12वीचं फिजिक्स घेते. अत्यंत कठीण विषय फिजिक्स, माझ्या अत्यंत आवडीचा विषय. क्या बात आहे. आणि तुमचं काय नातं आहे एकमेकींशी? नाही, या आमच्या शेजारी राहतात. हो. आणि यांना पदार्थ करायची, या काकूंना खूप आवड आहे वेगळे वेगळे पदार्थ करायची. त्यांच्याकडून मी पण शिकते. ओके. आणि त्याच्यामुळे असं ठरवलं की दोघींनी मिळूनच आपण हा कार्यक्रम करायचा. अरे मस्त. म्हणजे सखी शेजारणी आहेत त्या. काकू तुम्ही मूळच्या कुठच्या? नागपूरच्याच का म्हणजे विदर्भातल्या? अमरावती म्हणजे विदर्भात ना. आणि लग्नानंतर इकडे? ओके. आणि बाकी तुम्हाला कसली आवड आहे? आमच्या घरात तुम्ही येताना आमची बाग पाहिली असेलच. बागेचं काम आम्ही दोघंही मिळून करतो, तर त्याच्यामुळे ही तुमच्याकरता खास चाफ्याची आणि लाल गुलाब, आणि याला अतिशय सुंदर वास आहे. ह्याच्यावर काय घातलंय का इसेन्स? नाही. हा ओरिजिनल वास आहे? ओरिजिनल वास आहे त्याचा. चाफ्याच्या फुलाचा सुद्धा वास पहा, आणि त्याचा सुद्धा एक वेगळाच सुगंध असतो. मला त्या जोडीनं प्रेमानं असं केल्यामुळे हा सुगंध आणि रंग पण अर्थात. आणि आपण आता पदार्थ करायला सुरू करूया. हो जरूर. तर पहिलं कोण शिकवत आहे, तुम्ही का काकू? पहिल्यांदा काकू. मोठ्यांना पहिला मान. ओके. आणि काकू तुम्ही जुनं काहीतरी छान पारंपरिक पदार्थ शिकवा. काय नाव आहे तुमच्या पदार्थाचं? ज्वारीचा ठोंबरा. ज्वारीचा ठोंबरा. हा, म्हणजे इथे हे ज्वारी खूपच पदार्थात विदर्भात वापरली जाते नाही का? तर त्याचा ठोंबरा म्हणजे गोड आहे, तिखट आहे, कसं आहे? गोड आहे. ओके. तर साहित्य लिहून घ्या पटकन. हे ज्वारीचा ठोंबरा, आणि हे दुधावरची साय, हे दही, साखर, आणि फोडणीकरता मोहरी, हळद, कढीपत्ती, मिरची, तेल, हिंग, मीठ आणि कोथिंबीर. साहित्य तुम्ही बघितलं, काकूने सांगितलेलं आपल्याला. आणि काकू मला सांगा, ही ज्वारी जी आपण घेतलेली आहे ना, तर ती कशी घेतली? म्हणजे शिजवली, भिजवली होती का आधी? काय केलं एक्झॅक्टली? ज्वारी आधी धुवून घेतली, मग त्याचा भरडा केला. कसा करतो आपण भरडा? ज्वारी धुवून घ्यायची, मिक्सर मध्ये भरडा करायचा. अच्छा, बर. म्हणजे सुकवून का ओलसर? ओलसर. मग त्याचा तो कोंडा निघतो. तो कोंडा पाकडून घ्यायचा, ते शिजवायचं. 1 वाटी असली तर 3 वाटी पाणी घालायचं. अच्छा. म्हणजे भरपूर पाणी लागतं ज्वारी शिजायला. ओके. आणि 3 शिट्या होऊ द्यायच्या गॅसवर. बर. आणि 20 मिनिटं मध्य आच करून शिजून घ्यायची. म्हणजे प्रॉपर हा असा जसा मऊ साबुदाण्यासारखा तुम्ही बघत असाल, भिजवलेला साबुदाणा कसा होतो ठिसूळ, तर तसं हे ज्वारी आता शिजून ठिसूळ झालेली आहे. तर पण मुळात त्याचा कोंडा काढल्यामुळे ती शिजली ना. तर मिक्सरमधनं भरड काढतानाच तो वरती म्हणजे सुटत जातो तो कोंडा, तर तो पाखडायचा आधी, आणि मग रेग्युलर आपण जसं भात किंवा एखादी कठीण डाळ किंवा कडधान्य शिजवतो, तर त्याप्रमाणे आपण हे शिजवून घेतलं. आता तुम्ही कसं करता? याच्यात घ्यायचं. आता याच्यामध्ये मलाई घालायची. अजून काय घालायचंय? दही घालायचं. पण मग ह्याचं काही प्रमाण आहे का? साय किंवा दही जे काय घालतोय का फक्त ओलसर होईल एवढं ना? बस का? हे आपले संपूर्ण पारंपरिक पदार्थ आहेत, आणि आज काकू हौसेने तुमच्यासाठी खास त्याला शिकवत आहेत. शिजताना आपण मीठ नाही घातलंय त्याच्यामुळे आता हे चवीपुरतं मीठ घालायचं. साखर थोडी ना काकू? का ही सगळी घालायची? अरे वा, म्हणजे गोडसर होणार हे. हो. आता याला फोडणी घालायची.
हा ओके. आता वर्ण फोडणी ना? वर्ण फोडणी घालायची. बरं ठीक आहे, मग फोडणीची तयारी करूया. दही आणि साय घालून आजीने जे बनवलं तर ते जोंधळ्याचा हा भरडा तयार आहे. आणि आता वर्ण फोडणी ना? मोहरी, मिरची, हिरवी मिरची, हिंग, हळद ना? हळद थोडीशी, हिंग आणि कढीपत्ता पण ना? हा घालू सगळा? हो घाल. कोथिंबीर पण ह्याच्यात घालायचे का? नाही. वरण ना? होतो हो. चुरचुरीत फोडणी त्याच्यावरती आली की रेडी ना? ही मुरेल मस्तपैकी फोडणी त्याच्यावरती आणि खायला रेडी. हो ना? दुपारी आपल्याला मस्त भूक लागली की असं शांत 4 वाजताचा नाश्ता. मला वाटतं एक तर जोंधळा तसा थंड आहे प्रकृतीने ना, त्यामुळे नागपुराच्या भट्टीमध्ये, कारण नागपूरला टेम्परेचर जबरदस्त असतं, जशी थंडी पण कडाक्याची असते. भारताचा आपल्या मध्य आहे हा, पण एक्स्ट्रीम हवामान असतं ना, तर त्याच्यामुळे तेव्हा साहजिक आहे त्याच्या कोथिंबीर त्याच्या अनुसार आपले हे सगळे खाद्य संस्कृती आहे जी पोटाला थंडावा मिळेल, ताकद मिळेल भरपूर. तर नक्की करा. आज आपल्याला काकूंमुळे आपला हा अगदी जुना पदार्थ शिकायला मिळालेला आहे. तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. ज्वारीचा ठोंबरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली ज्वारी, साय, दही, साखर, मोहरी, हळद, कढीपत्ता, मिरची, तेल, हिंग, मीठ आणि कोथिंबीर. कृती: ज्वारी धुवून मिक्सरमधून त्याची भरड करावी आणि शिजवून घ्यावी. एका बाउलमध्ये हे ज्वारीचं शिजवलेलं मिश्रण घेऊन त्यामध्ये साय, दही, मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करावं. तेलामध्ये मोहरी, हिरव्या मिरचीचे तुकडे, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करून ही फोडणी ज्वारीच्या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करावी. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.